भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी IIT बॉम्बेमधल्या कार्यक्रमात तुफान फटकेबाजी केली आहे। यावेळेला त्यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढणार असून त्यावेळच्या निवडणुकीत मी स्वतः प्रचार करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। फोटो लावणार नाही, कटआउट लावणार नाही, खाऊ पिऊ घालणार नाही हे मी ठरवलंय। माझ्या हिशोबाने मी निवडणूक लढणार आहे आणि मी 5 लाख मतांनी जिंकून येईन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। मैं तो पब्लिक लीडर हूँ, पार्लियामेंट का मेंबर हूँ और ऐसे कॉन्स्टिट्यूंसी में चुनाव लड़ा कि जब मुझे मनाही की गई थी यहाँ से मत लड़ो, और अभी मैं चुनाव लड़ा, इस बार 3.5 लाख वोटों से आया हूँ। अगले चुनाव में 5 लाख से ज़्यादा वोटों से जीतूंगा। और मैंने अभी तय किया है कि मैं फोटो नहीं लगाऊंगा, कटआउट नहीं लगाऊंगा, खिलाने पिलाने की बात ही नहीं। अब चुनाव मेरे हिसाब से चलेगा, जिसको देना वोट दे, नहीं देना वो मत दे। मुझे विश्वास है लोग देंगे। पुढची महत्त्वाची बातमी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केलेला होता। आमदार कैलास पाटील यांच्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संवाद साधला। उपोषण मागे घेण्याबाबत आणि मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कैलास पाटील यांच्या दरम्यान संवाद झाल्याची देखील माहिती मिळते। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। बालाजी निरफळ आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। बालाजी, काय नेमकी माहिती? अजिंक्य, 7 दिवसापासून जे आहे ते कैलास पाटील यांचं आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे। त्यांची तब्येत काल खालावली होती। आता आज विरोधी पक्षनेते, विधान परिषदेचे शिवसेनेचे नेते जे आहे ते अंबादास दानवे हे आज कैलास पाटील यांच्या भेटीसाठी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावरती आले आहे। उपोषण स्थळी सध्या त्यांची भेट सुरू आहे। त्या अगोदर त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशीही भेट घेऊन सगळी मागण्या ज्या आहेत ते परिस्थिती मागण्याची काय आहे, कुठपर्यंत या सगळ्या मागण्याचा विचार केला गेला प्रशासनाकडून याची माहिती घेतली। त्याच्यामध्ये प्रमुख मागण्या ज्या आहेत ते काही विमा कंपनीवर कारवाई करण्यात आलेली आहे। 201 कोटीचे जे काही पैसे जे विमा कंपनीचे होते त्याच्या याद्या प्रशासनानं बनवण्याचं काम सुरू केलेलं आहे। आणि जी आता जी सततचा पाऊस आणि जी ओला दुष्काळाची जी मागणी आहे या निधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुद्धा चर्चा झालेली आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये याला काय पैशाची तरतूद करा अशी मागणी यांच्याकडनं केलेली आहे। आणि मुख्यमंत्री फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांची सुद्धा कैलास पाटलांची फोनवरनं चर्चा झालेली आहे। आणि पक्षप्रमुखांनी सुद्धा यांना उपोषण मागे घेण्याच्या सूचना ज्या आहेत त्या केल्या आहेत। आता एकूण सगळी परिस्थिती पाहता एवढी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर कैलास पाटील नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलेलं आहे। अजिंक्य, बालाजी, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।